नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कलासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21साठी ऑनलाईन अभ्यास करत असताना इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. शांततेसाठी राज्याची भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, देशात शांतता निर्माण करायची असेल तर राज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते आणि ही भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न आजच्या या उपघटकात आपण करणार आहोत. समकालीन भारताचा जेव्हा आपण अभ्यास करतो, वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये देशामध्ये शांतता, स्थैर्य, राष्ट्रीय एकात्मता या दृष्टिकोनातून 1991 पासून आजपर्यंत विविध प्रकारच्या घडामोडी घडत गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्या देशाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. इथे संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. राज्य ही संकल्पना आपण सर्व आपल्या भारत देशासाठी वापरतोय आणि त्या दृष्टीने भारत देशाची भूमिका आपल्या देशामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी काय आहे याबाबतची माहिती आपण जेव्हा करून घेतो तेव्हा सर्वांनी लक्षात घ्या, देशाचे शासनकर्ते, देशाचे नागरिक, देशाचं संरक्षण करणारे सैनिक आणि सर्व समाजातील समाजभान असणारे घटक यांच्या माध्यमातून राज्यामध्ये शांतता निर्माण होते आणि ती शांतता निर्माण करण्यासाठी या सर्व घटकाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी राज्याची जर आपल्याला प्रगती करायची असेल, देशाला प्रगतीच्या एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचं असेल तर शांतता, स्थैर्य आणि नागरी सुव्यवस्था याची नितांत गरज असते. राज्याचं महत्त्वाचं काम कुठे सुरू होतं पहा. जर एखाद्या राज्याची प्रगती करायची असेल, एखाद्या राज्याला विकासाच्या एक विशिष्ट उंचीवर घेऊन जायचं असेल तर प्रथम राज्यामध्ये शांतता असणं गरजेचे आहे आणि ही शांतता आर्थिक, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये देशाचे जे नागरिक आहेत सुखी समाधानी असतील तर निश्चितपणे त्या देशामध्ये शांतता निर्माण होते आणि शांतता निर्माण झाली की आपोआपच देशाची प्रगती होत असलेली आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच स्थैर्य जे आहे, स्थैर्य वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. राजकीय स्थैर्य कशाला म्हणायचं, आर्थिक स्थैर्य कशाला म्हणायचं आणि सामाजिक स्थैर्य कशाला म्हणायचं. स्थल, काल आणि स्थिती यानुसार स्थैर्याची संकल्पना वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. देशातील आर्थिक घडी चांगली आहे, आर्थिक स्थिरता आहे. देशामध्ये राजकीय स्थिरता आहे, म्हणजे जनतेनं निवडून दिलेलं जे शासन आहे 5 वर्षासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, देशाची प्रगती करण्यासाठी स्थिरपणे शासन करायला बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यावेळेला राजकीय स्थिरता निर्माण होते आणि सामाजिक स्थिरतेमध्ये धर्म, जात याच्या पलीकडे जाऊन मी भारतीय आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याची जर राज्याला चांगलं यश मिळालं तर निश्चितपणे देशात स्थैर्य निर्माण होतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन नागरी सुव्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जनतेला आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत, आरोग्याची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, शेतीविषयक गरज आहे, अशा अनेक प्रकारच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी, नागरी प्रश्न सोडवण्यासाठी राज्याकडून अशा प्रकारची व्यवस्था शहरापासून खेड्यापर्यंत होणं अत्यंत गरजेचं आहे. तर निश्चितपणे राज्याची प्रगती झाली, देशाची प्रगती झाली असं आपणास म्हणता येईल. अनियंत्रित समाज हा आर्थिक अरिष्टाला कारणीभूत असतो. ज्या राज्यातील जनता, ज्या राज्यातील सामान्य लोक प्रशासनाच्या कोणत्याही गोष्टीला
सपोर्ट करत नसतील, प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाबरोबर राहत नसतील, तर तिथला समाज अनियंत्रित आहे असं समजलं जातं. आणि असा अनियंत्रित समाज असेल तर निश्चितपणे आर्थिक संकट त्या देशावर ओढवू शकतं. आज आपण वर्तमान काळामध्ये पाहतोय की संपूर्ण जगासमोर करोनाचं संकट आहे आणि या संकटामध्ये आपला जो समाज आहे, आपल्या देशातील बांधव आहेत, त्यांनी जास्तीत जास्त नियमांचं पालन केलं तर हे संकट कमी व्हायला मदत होऊ शकेल. आणि हे कधी होणार आहे, जर समाज शासनानं दिलेल्या सूचनाची अंमलबजावणी करत असेल तर. नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा हा प्रामुख्याने सुव्यवस्थेवर अवलंबून असतो. देशामधील असणारी व्यवस्था काय आहे त्याच्यावर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनमानाचा दर्जा कशा प्रकारचा आहे हे ठरवता येतं. संघर्ष निवारण करणं आणि सुव्यवस्था राखणं यांचा खूप जवळचा संबंध आहे. जर राज्याच्या अंतर्गत निर्माण झालेले संघर्ष योग्य पद्धतीने हाताळले गेले तर शांतता, सुव्यवस्था निश्चितपणे राखता येऊ शकते. तो संघर्ष कोणत्या स्वरूपाचा असेल, यदा कदाचित तो संघर्ष धर्मावरून असेल, तो संघर्ष आरक्षणावरून असेल, तो संघर्ष समाजातील असणाऱ्या जात पात या माध्यमातून निर्माण झाला असेल, तो संघर्ष शासन कशा पद्धतीने हाताळतंय, लोकांच्या भावना समजावून घेऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या योग्य पद्धतीने सोडवल्या गेल्या तर निश्चितपणे शांतता निर्माण होईल, सुव्यवस्था निर्माण होईल आणि जे राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थैर्य आहे ते स्थैर्य निर्माण करण्यात राज्य शासनाला म्हणजेच देशातील असणाऱ्या शासन व्यवस्थेला चांगलं यश मिळेल हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून त्यासाठी राज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही राज्याची भूमिका म्हणजे जनतेनं निवडून दिलेल्या शासनकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, देशाची प्रगती करायची असेल तर राज्याच्या भूमिकेमध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्या चौकटीत राहून राज्याला काम करणं आवश्यक आहे. कोणताही देश, कोणतेही राज्य आपल्या देशाची प्रगतीची उंच शिखरं गाठत असताना या 3 घटकामध्ये सहसंबंध असणं गरजेचं आहे, सलोखा असणं गरजेचं आहे. राज्यामध्ये शांतता, राज्याचं आर्थिक स्थैर्य आणि संपूर्ण राज्याची राष्ट्रीय एकात्मता या माध्यमातून निश्चितपणे त्या राज्याची प्रगती चांगली होते हे आपण लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, राज्याच्या प्रगतीसाठी राज्यांनी काही टप्पे निश्चित केलेले आहेत, काही पायऱ्या निश्चित केलेल्या आहेत. पहिली पायरी, दुसरी पायरी आणि तिसरी पायरी. राज्याच्या प्रगतीसाठी राज्य नेमकं काय करतंय तर त्यातली पहिली पायरी आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे की संविधानानं निश्चित केलेली जी उद्दिष्ट आहेत त्या संविधानानं निश्चित केलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कार्यवाही होते किंवा नाही, संविधानाचा वापर, संविधानाची अंमलबजावणी देशभरात सर्व स्तरावर होते का नाही हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. राज्याच्या भूमिकेमध्ये शांतता, स्थैर्य व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर दुसरी पायरी आहे की समस्येच्या सुरुवातीच्या स्तरावर राज्य आपला निर्णय काय घेतंय. एखादी समस्या निर्माण झाली तर राज्याची सुरुवातीला भूमिका सावध आणि ती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने असेल तर समस्या वाढतच नाही आणि समस्या नाही वाढली तर निश्चितपणे राज्य प्रगतीचं पहिलं पाऊल पुढे टाकत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणून जेव्हा समस्या निर्माण होत आहे त्यावेळेला ती समस्या तिथेच सोडवणं आवश्यक आहे. आणि समस्येची जी तिसरी पायरी आहे अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या पायरीवर समस्येच्या गंभीर स्वरूपाला राज्याला तोंड द्यावे लागते. आपण तिसऱ्या पायरीवर जायचंच नाही. सगळ्यात महत्त्वाचं राज्याच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून पहिला जो टप्पा आहे, संविधानाची उद्दिष्ट जी निश्चित केलेली आहेत त्या पद्धतीनं काम केलं तर संघर्षाची परिस्थिती निर्माण होणार नाही. आणि संघर्षाचा तिसरा टप्पा जो पायरीचा तिसरा टप्पा आहे की गंभीर
गंभीर समस्या याला तोंड द्यावं लागणार नाही, हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. राज्याची भूमिका स्पष्ट करत असताना जी पहिली पायरी आपण लक्षात घेतोय, संविधानाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करणं. मग शासनकर्ते कोण? आपल्या देशात प्रतिनिधित्वाच्या घटनात्मक यंत्रणेचा वापर करून राज्याने राजकीय स्थैर्य देणं आवश्यक आहे. राज्यकारभार करण्याच्या दृष्टिकोनातून संविधानामध्ये ज्या पद्धतीनं स्पष्ट केलेलं आहे, जनतेचे प्रतिनिधी कशा पद्धतीनं निवडले पाहिजेत, तर घटनेच्या यंत्रणेचा वापर करून संविधानामध्ये ज्या घटनात्मक तरतुदी दिलेल्या आहेत त्या घटनात्मक तरतुदीचा वापर करून राजकीय स्थैर्य निर्माण केलं की अत्यंत महत्त्वाचा पहिला टप्पा पूर्ण होऊ शकतो. सर्व प्रदेशाच्या एकात्म आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आर्थिक भरभराट साधणं. समस्या तेव्हा निर्माण होतात जेव्हा आपली आर्थिक बाजू पूर्णपणे कमजोर असते. समस्या तेव्हा थांबतात जेव्हा आपली आर्थिक बाजू स्थिर झालेली असते. आणि या दृष्टिकोनातून राज्याच्या भूमिकेमध्ये आपल्या देशामध्ये जेवढे प्रदेश आहेत त्या प्रदेशाचा सर्वांगीण आर्थिक भरभराट, सर्वांगीण आर्थिक विकास साधणं हे राज्याच्या भूमिकेतील अत्यंत महत्त्वाचा पहिला टप्पा आहे. सांस्कृतिक विकास साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. देशामध्ये जी जुनी संस्कृती आहे ही जुनी संस्कृती जतन करून ठेवत असताना विज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे तो आपल्या जीवनात अंगीकारताना जुन्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवा, विज्ञान काय सांगतंय ते ऐका आणि त्या माध्यमातून त्या दोहोचा समतोल साधून सांस्कृतिक विकास करा. निश्चितपणे पहिल्या टप्प्यात आपण यश मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं आर्थिक भरभराट आणि सांस्कृतिक विकास महत्त्वाचा आहे तसं राज्याच्या भूमिकेमध्ये लोककल्याणाच्या माध्यमातून समाज विकास साधता आला पाहिजे. आता लोककल्याण म्हणजे नेमकं काय? आपल्या भारतासारख्या देशामध्ये दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून लोककल्याणकारी योजना राबवणं, विशेषतः देशातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर दारिद्र्य, बेकारी आणि आर्थिक विषमता या तीनही प्रश्नाला खूप मोठ्या प्रमाणावर अटकाव बसू शकतो. हे आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ही सर्व मूल्य आणि ध्येय भारतीय संविधानामध्ये नमूद केलेली आहेत आणि त्याचा जर वापर चांगल्या पद्धतीने केला तर राज्याची प्रगती खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि निश्चितपणे भारत एक महासत्ता म्हणून ओळखला जाणार आहे. राज्याच्या शांततेच्या दृष्टिकोनातून जी दुसरी पायरी आहे, दुसरा टप्पा आहे, या स्तरावर समस्येची सुरुवात होते. उदाहरणार्थ आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे, एखाद्या प्रदेशाने भाषा अथवा वांशिक आधारावर केलेली जी राज्याची मागणी आहे, आर्थिक निर्णयाच्या विकेंद्रीकरणाची मागणी आहे, आरक्षणाची मागणी आहे. आता जिवंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा. न्यायव्यवस्थेनं आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे, तर मराठा समाज जो आहे पिढ्यानपिढ्या आर्थिक विवंचनेत अडकलेला आहे आणि अशा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे. या दृष्टीनं आरक्षणाची जी मागणी आहे, यदा कदाचित भाषावार प्रांत रचनेमध्ये प्रत्येक भाषेची जी मागणी असेल की आम्ही जी भाषा बोलतो आमचं ते स्वतंत्र राज्य असावं, अशा प्रकारच्या मागण्या असतात. आणि ही समस्या जेव्हा सुरू होते, मग आरक्षणाची समस्या असेल, आरक्षण मागणी असेल किंवा स्वतंत्र प्रदेशाची मागणी असेल भाषेनुसार, वंशानुसार, तर त्यावेळेला ती समस्या सुरुवातीच्या काळातच राज्यकर्त्याने, शासनकर्त्याने व्यवस्थितपणे हाताळली गेली तर निश्चितपणे देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. या ठिकाणी राज्याने विविध परिषदा घ्या, प्रतिनिधी मंडळे इत्यादीच्या माध्यमातून अधिक प्रतिनिधित्व देऊन मागणीची तीव्रता कमी करावी. मागास भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती करावी. रोजगार निर्मितीच्या योजना सुरू कराव्यात. ग्रामीण भागात खाजगी उद्योगांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे. निश्चितपणे समस्या निर्माण होणार नाही
आणि तिसऱ्या टप्प्यापर्यंत आपल्याला जाण्याची गरज भासणार नाही. हे आपण विकासाच्या दृष्टिकोनातून, शांततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक लक्षात घेतोय. राज्यामध्ये शांतता, राज्याची प्रगती आणि राष्ट्रीय एकात्मता तयार करायची असेल तर तिसरी पायरी, ज्या वेळेला समस्या हिंसक स्वरूप घेते, उदाहरणार्थ गोरखभूमीचे आंदोलन, झारखंडचे आंदोलन, या वेगवेगळ्या ठिकाणी जी आंदोलनं तयार झाली ती आंदोलनं तिसऱ्या पायरीपर्यंत जाऊन पोहोचली. राज्यामध्ये संघर्षाचे व्यवस्थापन आणि त्याचे निराकरण करावे, हे करताना गरजेनुसार बळाचा वापर करावा, जास्तीत जास्त लष्कर आणि पोलीस व्यवस्थेचा वापर केला पाहिजे. पण हे करायची वेळच यायची नसेल, गोरखभूमी असेल, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, उत्तरांचल असेल, तेलंगणा असेल, या ठिकाणी आपले स्वतंत्र राज्य निर्माण झाली पाहिजे. तेलंगणानं तर खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला, तेव्हा आता स्वतंत्र राज्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणची विकास मंडळं स्थापन करावीत, केंद्र सरकारनं त्यांना मदत करावी, प्रदेशाची स्वायत्ता लवकरात लवकर द्यावी, हिंसक स्वरूप होईपर्यंत वाट पाहू नये, कारण त्यामध्ये सामान्य जनता नाहक बळी पडते. म्हणून तिसऱ्या पायरीमध्ये जास्तीत जास्त करून शांततेच्या मार्गानं त्या प्रदेशाला जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करावा आणि तिथला प्रश्न जर सोडवला गेला तर निश्चितपणे राज्याची भूमिका शांततेच्या दृष्टिकोनातून, आर्थिक स्थैर्याच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून व्यवस्थितपणे पार पाडली असं होऊ शकतं. म्हणून संविधानाचा योग्य पद्धतीनं वापर करा, संविधानाची उद्दिष्ट पूर्ण करा. राज्यामध्ये एखादी समस्या निर्माण होत असेल तर सुरुवातीलाच ती समस्या सोडवा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचं म्हणणं जे असेल ते जास्तीत जास्त मान्य करायचं आणि आपण शांततेच्या माध्यमातून त्या प्रदेशाला स्वायत्तता द्या. निश्चितपणे राज्यात शांतता होईल आणि राज्य राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून स्थिर राहील. निश्चित आज आपला भारत देश सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून स्थिर आहे. थोड्याशा समस्या वेगवेगळ्या माध्यमातून कोविड-19च्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. असं असलं तरी या समस्येवर सुद्धा लवकरच उपाय मिळेल आणि राष्ट्रीय एकात्मता, देशाची शांतता निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपणास आज अभ्यासलेल्या घटकाबाबत काही शंका असतील तर फोनवरून संपर्क साधा. जर हा उपघटक आपण यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहा. आपल्या शंकांना उत्तरे दिली जातील. आपल्या शंकांचं समाधान केलं तर निश्चितपणे हा उपघटक तुम्हाला चांगला समजेल. कोरोनाचा कालखंड आहे, घरी राहा, सुरक्षित राहा, चांगला अभ्यास करा. धन्यवाद.